यानंतर वळत पुढच्या बातमीकडे. राज ठाकरे यांच्या सख्ख्या बहिणीच्या मुलाचं लग्न आज दादर इथे पार पडलंय आणि या लग्न सोहळ्याला उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे यावेळी राज ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्यामध्ये संवाद बघायला मिळालाय. दोघांच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य होतं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये एकमेकांवर सडकून टीका करणाऱ्या या दोघांनी कौटुंबिक संबंध मात्र चांगले जपलेत. एका लग्न सोहळ्यात दोघंही एकत्र आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. मला वाटतं कुठल्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये कोणी एकत्र झालं तर ते कसे बघताय, काय बघताय, मला वाटतं असं काही कारणच नाही. आता परवा उद्धवजी पण देवेंद्रजींना शुभेच्छा देण्यासाठी त्या ठिकाणी आले, त्यावेळेला अशी चर्चा झाली. मला वाटतं राजकारणापलीकडे काही संबंध असतात, काही गोष्टी असतात आणि समोरासमोर आल्यावर बोलावं लागतं, भेटावं लागतं. त्यातमध्ये काही गैर आहे असं मला काही वाटत नाही किंवा काही वेगळा अर्थ काढण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. तर राज ठाकरे यांच्या सख्ख्या बहिणीच्या मुलाचं लग्न दादर इथे पार पडलेलं आणि या लग्न सोहळ्याला उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी हजेरी लावली. आणि विशेष म्हणजे यावेळी राज ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि त्यासोबतच शर्मिला ठाकरे यांच्यामध्ये संवाद बघायला मिळालाय. आणि या संवादाच्या वेळी दोघांच्याही चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. खरं तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये एकमेकांवर सडकून टीका केली गेली आणि त्यानंतर या दोघांनी कौटुंबिक संबंध मात्र चांगले जपले असल्याचं पाहायला मिळत आहे.